डिअर फ्रेंड्स, इयत्ता 10वीच्या ग्रामर क्वेश्चनमध्ये नंबर 6 क्वेश्चन जो विचारला जातो तो द वर्ड चेन असतं. जसं असं बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन 6 आहे. मग क्वेश्चन 6 मध्ये एक वर्ड चेन तुम्हाला तयार करावी लागते. मग ती वर्ड चेन एक तर ॲडजेक्टिव्हची दिली असेल, ॲडजेक्टिव्ह तयार करावं लागेल किंवा वर्ड्स तयार करावे लागतात, ॲडवर्ब असतात, नाऊन असतात. मग जे दिलं असेल त्याचे शब्द त्याला लिहावे लागतात. ते कसं, चला पाहूया उदाहरणावरनं. 6. कंप्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन म्हणजे शब्दाची साखळी तयार करायची असते. कोणत्या शब्दाची? वर्ड चेंज ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय मित्रांनो? विशेषण. मग इथं ॲडजेक्टिव्हच्या जागी तुम्हाला वर्ड पण विचारला जाईल, क्रियापदांची साखळी. इथं विशेषणाची साखळी विचारलेली आहे ॲडजेक्टिव्हची. काय मध्ये नाऊनची वर्ड चेन विचारली जाते, नाऊन म्हणजे नामाची. लक्षात. ॲडवर्बची विचारली जाते. इथं लक्ष द्यायचं. या शब्दावरनं ती साखळी तयार करायची. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आले पाहिजेत. वर राहिलं तर वरच आले पाहिजे. लक्षात. म्हणजे क्रियापद दिली त्यांनी, समजा राईट. मग राईट वरनं त्याचे शेवटचे अक्षर ई आहे, या ई वरनं क्रियापद निवडली गेली पाहिजे, क्रियापद लिहिली गेली पाहिजे, असा त्याचा अर्थ. पहिले सूचना काय आहे ते समजून घ्या. कंप्लीट द वर्ड चेंज ऑफ ॲडजेक्टिव्स. ॲड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word. काय अर्थ झाला? काहींना सूचना समजत नाही. आधी सूचना समजून घ्यायची. त्यांनी एक शब्द दिलेला असेल, हा शब्द आहे, हा विशेषण आहे, स्मॉल हे विशेषण आहे. त्यांनी काय सांगितलंय? या विशेषण शब्दाच्या शेवटचे अक्षर जे असेल, द लास्ट लेटर, हे लास्ट लेटर आहे ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे दिलेला जो शब्द आहे त्याचे लास्ट लेटर आहे, या लास्ट लेटरवरनं नवीन विशेषण शब्द तयार करायचा. नवीन विशेषण शब्द तयार करायचा. आणि जो शब्द तयार झाला त्याच्या लास्ट लेटरवरनं परत नवीन विशेषण शब्द तयार करायचे. असे 4 शब्द तयार करायचे, 4 विशेषण शब्द तयार करायचे. चला आता बघूया. आता स्मॉल. मग स्मॉलचे शेवटचे अक्षर काय आहे? एल. मग एल, स्मॉल हे विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, लहान. मग एल यावरनं विशेषणच आलं पाहिजे, विशेषण शब्द तयार करता आला पाहिजे. दुसरा कोणताही शब्द लिहिता येत नाही, नाव वगैरे लिहिता येत नाही, ॲडजेक्टिव्हच पाहिजे, विशेषणच शब्द पाहिजे. मग एल वरनं विशेषण कोणतं आहे? समजा एल वरनं आपण सुरुवात केली लेझी, LAZY, लेझी. हा बघा, एल वरनं या एल उचलला आणि त्याच्यावरनं नवीन ॲडजेक्टिव्ह तयार केला, तो म्हणजे लेझी. लेझी म्हणजे काय? आळशी. शी इज अ लेझी गर्ल. शी इज अ गर्ल, ते मुलगी आहे पण कशी आहे? लेझी. लेझी म्हणजे आळशी. मग आळशी हे विशेषण झालं त्या मुलीचं. लक्षात. मग एल वरनं लेझी तयार केलं. मग या लेझीच्या शेवटच्या लास्ट लेटरवरनं परत एक विशेषण तयार करायचे, वाय आहे. वाय वरनं काय तयार केलं तुम्ही? यंग. YOUNG, यंग. वाय वरनं यंग तयार झालं. यंग म्हणजे तरुण. ही इज अ बॉय. ठीक आहे, पण कसा? ही इज अ यंग बॉय. यंग हे विशेषण आहे. मग आता लास्ट लेटर काय आलं? जी. म्हणजे जी वरनं परत ॲडजेक्टिव्ह तयार करायचे. काय तयार होईल? गुड. GOOD, गुड तयार झालं विशेषण. चांगला. परत लास्ट लेटर बघायचं, डी. मग डी वरनं परत ॲडजेक्टिव्ह तयार करायचं. या डी वरनं काय येईल? डल. DULL, डल म्हणजे मंद. डल हे विशेषण आलं. ही इज अ डल बॉय. असं लक्षात. 4 विशेषणं तयार केलेली आहे एका विशेषणावरनं. 1 2 3 4 कसे तयार केले लक्षात आलं ना? शेवटचे अक्षर उचलायचं. एल उचलला, लेझी तयार झाला. लेझीच्या वाय शेवटचे अक्षर उचलला, यंग तयार झाला. यंगच्या शेवटचे अक्षर उचलला, गुड तयार झाला. आणि गुडच्या शेवटचे अक्षर वरनं डल तयार झाला. अशी द वर्ड चेन कोणाची तयार झाली? ॲडजेक्टिव्ह. हे लक्षात. मग वर विचारलं असतं तर क्रियापदाचे तुम्हाला ही चेन तयार करावी लागली असते. दुसरं उदाहरण बघूया. फॅट. फॅट म्हणजे काय मित्रांनो? लठ्ठ हे विशेषण आहे. मग विशेषणाची 4 शब्द तयार करायचे, सारखे 4 शब्द तयार करायचे आपल्याला शेवटच्या अक्षरांवरनं. कसली साखळी तयार होईल ती? द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह. फॅट. मग टी उचलला. चला, टी वरनं काय आता तुम्हाला गेस करा. टी वरनं विशेषण शब्द
तयार करायचे, क्रियापद नाही, नाऊन नाही, नाव नाही. मग FAT फॅट, टी वरनं कोणता शब्द तयार होईल? विशेषण शब्द टी. मग लिहिला आपण टॉल, TALL, टॉल. टॉल शब्द उंच, हे विशेषण आहे. राम इज अ टॉल बॉय. राम मुलगा आहे पण कसा आहे? टॉल, उंच, म्हणजे विशेषण शब्द झाला. या टी वरनं टॉल शब्द झाला. आता हा शेवटचे अक्षर काय आहे? एल आहे. मग एल वरनं सांगा आता. एल वरनं कोणता शब्द भेटेल? मग आपल्याला एल वरनं भेटला लॉंग. लॉंग, लॉंग, लांब. जी. मग या जी वरनं आता तुम्हाला परत गेस करायचे आहे विशेषण शब्द. काय जी वरनं सांगा बरं. जी वरनं काय लिहू शकता तुम्ही? ग्रेट, GREAT, ग्रेट. ग्रेट, महान. शिवाजी महाराज was a king, but शिवाजी महाराज was a great king. शिवाजी महाराज was king. शिवाजी महाराज राजे होते, राजा होता. पण विशेष शब्द काय आहे त्या किंगचं? ग्रेट किंग. म्हणजे ग्रेट जो शब्द टाकला तो विशेषण शब्द झाला शिवाजी महाराज. शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग, महान राजे होते असं. मग महान शब्द ग्रेट म्हणजे ॲडजेक्टिव्ह. मग या ग्रेट शब्द झाला जी वरनं. मग टी परत टी आला. मग या टी वरनं परत सांगा तुम्ही विशेषण शब्द काय येईल टी वरनं. टी वरनं आला टफ, TOUGH, टफ, TOUGH, टफ, सशक्त. लक्षात? टफ. अशा पद्धतीनं द वर्ड चेंज ऑफ ॲडजेक्टिव्ह तयार करावी लागते. असा 6वा प्रश्न ग्रामर सेक्शनमध्ये विचारला जातं. टोटली 6 प्रश्नांपैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवावे लागतात. 5 दुने 10 मार्क्स तुम्हाला भेटतात. लक्षात? अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका असते. 10 मार्क्स तुम्हाला सहज भेटतील. गॉट इट? आलं लक्षात? मग हा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला मित्रांनो? जर चांगला आवडला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.